पहिला आजच्या या दिवसातील राहणाल संघ आणि त्यांच्या समोर माहुलगाव संघ या पुढीलच्या मॅच मध्ये असणार आहे। राहणाल संघ देखील इथे वेळेवरती येतोय, त्या संघाचं देखील स्वागत आहे फोर्थ विकेटने। क्या बात आहे, गतीमध्ये परिवर्तन ही खासियत आहे अक्षय ठेट्टेची आणि ऑन साइडला सॉफ्ट हँडने खेळतात, ड्राइव्ह केलं होतं, मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 7 धावा धावफलकावरती। पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अक्षय ठेट्टे करतायत, अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर। मी आधीच म्हटलं व्हेरिएशन भरपूर आहे, याआधी आपण पाहिलं स्लोअर वनचा वापर केला होता आणि हा चेंडू आपण पाहिला भन्नाट वेग, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि पूर्णपणे शांत ठेवलाय विनीतला या चेंडूवरती। संतोष शेठ मस्कर यांचे देखील मी विशेष आभार मानतो, त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे, स्वादिष्ट जेवण आगरी खानावळ आहे त्यांच्या, आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला गेली 5 दिवस जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आज आणि उद्या देखील त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 7, प्रथम बॅटिंग करणाऱ्या MS11 धाकटी डहाणू या संघाची धावसंख्या आहे 7। अक्षय कोहली येत आहेत, अष्टपैलू खेळाडू आहे गावदेवी नानकर या संघाचा, आणि तोच येतोय या दुसऱ्या षटकामध्ये। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय, मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन आणि आजचा हा 6वा दिवस आहे, सुपर संडे, सुपर धमाका आहे, कारण की 8 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये असतील आजच्या या दिवसामध्ये। पहिला सामना सुरू आहे धाकटी डहाणू आणि नानकर या दोन संघांमध्ये, दुसरा सामना विलास स्मृती राहणाल आणि माहुलगाव या दोन संघांमध्ये असणार आहे, तिसरा सामना कामतगर आणि वनु स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये, आणि चौथा सामना भूमी 11 जय बजरंग गोरसई बी आणि त्यांना फाईट करेल कासर वडवली। हे 8 संघ आजच्या या दिवसामध्ये आहेत। बिग बॅटल आपण पाहणार आहोत प्रत्येक मॅच मध्ये। नयन धुमाळ आमच्या सोबत आहेत 6व्या या दिवसामध्ये, गेली 6 दिवस अप्रतिम गुणलेखन त्यांनी केलेलं आहे आणि मोलाचं सहकार्य, कारण की प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो, बॅकबोन असतो स्कोरर, आणि ती स्कोररची भूमिका त्याने बजावलेली आहे। यावेळी ड्राइव्ह करतायत, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती, फक्त आणि फक्त 7। चौकाराने सुरुवात केली होती या इनिंगची, त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी अक्षय ठेट्टेने केली आहे। पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलने झाली। स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर आहेत, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक घेतील चेंडूवरती, मिळते फक्त एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 8 धावा धावफलकावरती आहेत। tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्या प्रेक्षकांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। धावसंख्या 8, संत आणि सावध सुरुवात केली आहे नानकर संघाच्या विरोधात। धाकटी डहाणू या संघाने MS11 मोतीलाल शहा साहेबांचा संघ आपण पाहतोय, धाकटी डहाणू इन ऍक्शन मध्ये आहे,
त्यांच्या समोर गावदेवी नानकर संघ, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. इथे हा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, सलग 3 चेंडू डॉट खेळलाय विनीत. या इनिंग मध्ये 4 चेंडू खेळलाय, अवघी एक धाव आली आहे विनीतच्या बॅट मधून. त्याला साथ देतो मयूरच्या बॅट मधून एक चौकार आलाय. यावेळी ड्राईव्ह करतायत मिडॉनला, क्षेत्ररक्षक यांना बीट करून चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे स्क्रीन समोर आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या, 2 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल, कारण की हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गोलंदाज अक्षय कोहली. 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कल मध्ये. तेथील चेंडूवरती मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या पहिल्याच मॅच मध्ये. क्या बात आहे. पेरूभाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. गुड मॉर्निंग, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांची सुकन्या देखील आहे. चिराग माली यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. TDPL ची फायनल मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली आणि मेगा फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील ठरले होते आणि ती स्पर्धा श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाने जिंकली आणि त्या जिंकण्याच्या मागे सिंहाचा वाटा फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवली होती. चिराग माळी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे. प्रथम बॅटिंग करणारे MS11 धाकटी डहाणू या टीमची 6.00 च्या सरासरीने बनवल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 12. पेरूभाई यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत त्यांची कन्या देखील आहे. वेलकम, गुड मॉर्निंग, स्वागत आहे. धावसंख्या आहे बिनबाद 12. जमीची बाजू एकही फलंदाज आतापर्यंत गमावला नाहीये. ही जमीची बाजू आहे, परंतु इथून गिअर चेंज करावा लागेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे, अक्षय ठेट्टेने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच अक्षय ठेट्टे येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय देखील मांडा टिटवाला टीमचा सदस्य होता. TDPL सीझन 4 जी जिंकली. जगन्नाना पाटील, राज भोईर, आतिकबाई सय्यद, निशांतदादा मिरकुटे यांच्या मालकीचा संघ श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. अक्षय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत मयूर. गतीमध्ये परिवर्तन. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला मोठा धक्का MS11 धाकटी डहाणू या टीमला. फलंदाज मयूर. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 1/12. न्यू बॅट्समन येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती जलपेश. 5 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत जी सुरुवात केली आहे ती थोडीशी खराब सुरुवात मी तर म्हणेन, कारण की अपेक्षित खेळ आतापर्यंत होऊ शकला नाहीये. सकाळचे हे सत्र आहे, दमट हे वातावरण आहे आणि या दमट वातावरणामध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल जास्त होत नाहीये. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल.
हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट बॉल केला डीप मध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे ज्याने एक झेलला देखील पकडलेला आहे. धावाची संधी परंतु फेकी थोडीशी खराब येते आणि मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 1/13. चिराग माली यांचे देखील आगमन होते. वेलकम चिराग, स्वागत आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये नेक्स्ट मॅच राहणार विपक्ष आपण पाहू शकाल माहुलगाव या दोन संघांमध्ये. माहुलगाव टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. अक्षय अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये क्लीन बोल्ट, यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल, यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज झाला बाद, बिग विकेट डाऊन. सलामीचा फलंदाज विनीत बॅक टू द पवेलियन. अविनाश येतोय चौथ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. इथून मात्र जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल मिडल ऑर्डरच्या या दोन फलंदाज जल्पेश आणि अविनाश वरती. इथून चांगला खेळ करावा लागेल. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये योगेश मडवी सर कमीत कमी 45 ते 50 धावा बनवावी लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल, कारण की या ग्राउंड वरती कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न करतील तेवढ्याच सेकंड इनिंग मध्ये उपयुक्त ठरतील धाकटी डहाणू या टीमला जेव्हा संघ डिफेंड करण्यासाठी येईल. परंतु आतापर्यंत पूर्णपणे डॉमिनेट केलेला आहे ते म्हणजेच गावदेवी नानकर या टीमच्या या दोन्ही गोलंदाजांनी. अक्षय ठेट्टे आणि अक्षय कोळीने चांगली गोलंदाजी केली आहे. डावकुऱ्याचा फलंदाज, क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी. ही खासियत आहे दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता. 6च्या 6 चेंडू वेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची क्षमता गोलंदाज अक्षय ठेट्टे मध्ये आहे. व्हेरिएशन भरपूर आहे. लेग कटर, ऑफ कटरचा वापर, क्विकर वनचा वापर तो सातत्याने करत असतो आणि फार मोठी मागणी देखील आहे अक्षय ठेट्टेला व्यावसायिक क्रिकेटमध्ये. अपील उचलून धरली बॅटची कडा आणि यष्ट्यांच्या पाठीमागे नानकर संघाचे संघनायक मास्टर माइंड मोरेश्वर सुतारने कोणती चूक केली नाहीये. फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का MS11 धाकटी डहाणू या टीमला. सुस्वागतम सुस्वागतम. माहुलगाव संघ देखील इथे दाखल होते आणि विनंती असेल मंगेश वैती यांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ देखील वेळेवरती येत आहेत. या चारही संघांचा मी विशेष आभार मानतो की नानकर आणि धाकटी डहाणू या टीमला जी वेळ दिली होती त्या वेळेवरती ते आलेले आहेत. राहणार आणि माहुलगाव या दोन्ही संघांना जी वेळ दिली होती त्या वेळेवरती हे दोन्ही संघ उपस्थित आहेत. तर या चारही संघांचं मी नक्कीच आभार मानतो आयोजकांच्या वतीने. न्यू बॅट्समन येत आहेत. कर्तव्याला कर्तव्य करावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. 5व्या क्रमांकावरती आलाय. हाफ ट्रॅकर शॉर्ट बॉल केला डीप मध्ये, फिल्डर आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. मंगेश वैती यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये आजचा हा 6वा दिवस आहे. उद्या ग्रँड फिनाले आपण पाहणार आहोत. सुपर 6 मध्ये जे संघ पोहोचणार आहेत ते उद्या इन ऍक्शन मध्ये असतील. पहिला दिवस गाजवलाय दहागाव 11 दहागाव या संघाने, दुसरा दिवस गाजवलाय भूमी 11 मांडा टीमने, तिसरा दिवस गाजवलाय चिराग नायरा 11 भावाले बी या संघाने, चौथा दिवस प्रसाद सुरोशे यांच्या श्री स्वामी समर्थ 11 गोठेगर बी या संघाने आणि कालचा दिवस गाजवला 40+ तालुका हबच्या माध्यमातून वन सोल्युशन नवी मुंबई या संघाने. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय MS11 धाकटी डहाणू या टीमला. यावेळी ड्राईव्ह करतात, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका टीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. मंगेश वैती सरांचे इथे आगमन झालेलं आहे. एक खूप मोठं नाव टेनिस विश्वातील. मी आधीच म्हटलं की तारे सितारे इन ऍक्शन मध्ये असतील रविवारी या मैदानावरती. आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते, सुरेख लाईन, सुरेख टप्पा आहे आणि याही षटकामध्ये साहिलने इम्प्रेस केलंय. चौथं षटक सुरू आहे, मोठी फटकी येत नाहीयेत. पुन्हा एकदा ऑन साइडला शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्याने थोडासा खाली राहतोय आणि बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. धावांचा अक्षरशः दुष्काळ पडलाय कारण की मोठी फटकी येत नाहीयेत. दोन चौकार आलेत. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड इट, गॅप मध्ये आहे, सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि हा उपयुक्त चौकार येतोय कारण की 2 धावांची पेनल्टी देखील आहे. ड्रेस कोड प्रॉपर नाहीये धाकटी डहाणू या टीमचा. प्रत्येक संघाला ही सूचना असेल. 12th मॅनला देखील ड्रेस कोड चिराग माली बंधनकारक आहे. अथवा 2 धावांची पेनल्टी असेल ती पेनल्टी लागलेली आहे, ती म्हणजेच MS11 धाकटी डहाणू या टीमला. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. हा चौकार या 4 धावा टॉनिकचं काम करतील MS11 धाकटी डहाणू या टीमसाठी. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि ते फटके मारावे लागतील. या चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज कर्तव्य, ज्याने आतापर्यंत 2 चौकार लगावलेत. जलपेश आहेत स्ट्रायकिंगला, त्याने हा चौकार लगावलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे, गॅप मध्ये आहे, आउटफील्ड फास्ट, सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 धावा. धावसंख्या आहे 27 धावा.
बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत फलंदाज जलपेशने या इनिंग मध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज कर्तव्य आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती शुभम येत आहेत या अंतिम षटकामध्ये अक्षय ठेटेने इम्प्रेस केले 2 षटकांमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या 12 आणि विकेट मिळवले 3 आपल्या संघासाठी गोलंदाज शुभम सज्जू होतील या अंतिम षटकामध्ये शुभम कोहली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी चांगला चेंडू आहे आलाय हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे 27 धावा अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं या चेंडूवरती रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी बॅट्समनला पूर्णपणे सरप्राइज केलं आणि आलाय हा डॉट बॉल धावसंख्या 27 धावा एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या 2 संघांमध्ये क्या बात गतीमध्ये परिवर्तन धावबादची संधी आणि फलंदाज होईल बाद धावबादच्या स्वरूपात लागतोय अजून एक धक्का कर्तव्य बॅक टू द पवेलियन बघा अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत याही षटकामध्ये शुभमने चांगली सुरुवात केली कारण की 2 चेंडू आले डॉट त्यामध्ये एक रनआउट देखील आहे यावेळी लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा मिळते अवांतर धाव धावसंख्या 1 ने पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित असतील MS11 धाकटी डहाणू टीमच्या कॅप्टनला 40+ धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल या सामन्यामध्ये एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल गावदेवी नानकर या संघासमोर हाफ ट्रॅकर शॉर्ट अंबोल करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पुन्हा एकदा सरप्राइज केलंय येतोय हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 28 धावा संघर्ष सुरू आहे तो म्हणजेच धाकटी डहाणू या टीमचा मोतीलाल शहा साहेबांचा हा संघ आपण पाहतो MS11 धाकटी डहाणू पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स क्या बात आहे प्रचंड वेग आहे आणि नक्कीच येतोय हा डॉट बॉल अनइव्हन बाउन्स आपण पाहिला धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 28 या धावसंख्येवरती फक्त रनआउट आणि बीमर चेंडू साठी रिव्ह्यू आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे फलंदाज होईल बाद लागतोय अजून एक धक्का जलपेश प्रज्योत येत आहेत नवीन फलंदाज शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत एकच धाव आली ती देखील वाईटच्या स्वरूपामध्ये या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज प्रशांत बघूया कशी कामगिरी करतात या अंतिम चेंडूवरती दोन्ही संघाचे संगणक देखील इथे उपस्थित आहेत टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल माहुलगाव आणि राहनाल या 2 संघांमध्ये गावदेवी नानकर या संघाने पूर्णपणे डॉमिनेट केलेला आहे।
शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि हा झेल झाला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31 आणि 32 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये गावदेवी नानकर या संघासमोर 2 धावांची पेनल्टी देखील आहे. MS11 धाकटी डहाणू या टीमला जेव्हा गावदेवी नानकर संघ बॅटिंग करण्यासाठी येईल तेव्हा त्यांच्या स्कोर कार्ड मध्ये त्या 2 धावा ऍड होतील जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा. बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये ते म्हणजेच गावदेवी नानकर या टीमला आपण टॉस करूया. राहनाल आणि माहुलगाव या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. राहनाल हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे राहनाल टीमने, टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. 5 षटकांचा सामना आहे. समोर मंगेश वैती यांचा माहुलगाव संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ चांगला आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. 50+50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं हे आयोजन 6 दिवसीय ही स्पर्धा होती, परंतु आयोजकांनी निर्णय घेतला की जेव्हा जे सुपर 6 चे सामने होतील ते कमी षटकांचे सामने खेळण्यासाठी मिळतील. तसं होऊ नये यासाठी आपण उद्या म्हणजे सोमवारी तो राखीव दिवस वाढवलेला आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? चांगलं आयोजन आहे, ग्राउंड सुद्धा चांगलं आहे आणि प्रत्येक मॅच 5 ओव्हरचे होते, ते खेळायला आनंद वाटतो टीमला. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्या सोबत एक लेजेंडरी क्रिकेटर आणि एक नामवंत खेळाडू मंगेश सर आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंग केली असती, कारण की ज्या पद्धतीचा आउटफील्ड आहे आणि विकेट खूप छान आहे, तर आम्ही पण फिल्डिंग केली असती. परंतु मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की एकूण 6 पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी AC आहे, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी वॉटर फिल्टर आहेत. अनेक ठिकाणी आपण बाईक पाहतो, सायकल पाहतो, परंतु या घरगुती वस्तू म्हणजे एखाद्याला प्लेयरला जर AC किंवा वॉटर फिल्टर मिळालं तर त्यांचे घरचे भरपूर आनंदित होतील. या संकल्पनेबद्दल सर काय म्हणणं असेल? नक्कीच पहिली गोष्ट मी थँक्यू म्हणेल प्रसाद दादाला की आम्हाला त्यांनी खेळायला बोलवलं आणि खूप छान आहे, कारण की तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला तर तुम्ही नक्कीच ती गोष्ट घेणार आहेत. तर तुम्ही तोच प्रयत्न करा की तुम्ही चांगला गेम खेळण्याचा. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलेला आहे विलासमूर्ती राहनाल या संघाने, त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेला आहे माहुलगाव या संघाला बॅटिंग करण्यासाठी. या पुढीलच्या मॅच मध्ये विद्यमान सामना सुरू आहे, जिथे मापक असं आव्हान आहे. फक्त 32 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 32 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे आदर्श, आमचे गुरुवर्य, व्हॉइस ऑफ पनवेल, पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष योगेश मडवी यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. वतीने हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्यांचं स्वागत. दोन्ही संघाला शुभेच्छा.
विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आज सुपर संडे मध्ये सुपर धमाका आणि सुपर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. आज तुम्हाला स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट, आज तुम्हाला क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. आणि आज पहिल्या मॅच मध्ये एकमेका विरुद्ध खेळत असताना आपण पाहिलं नानकर 11 वर्सेस MS11 धाकटी डहाणू ज्या संघाने केवळ 31 धाबा केल्यात, परंतु 32 धाबेचं मापक छोटं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये शक्य अशक्य असं काही नसतं, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. लो स्कोर मध्ये देखील अनेक संघ जिंकताना आम्ही पाहिलेत. स्विचिटचा कमाल शॉट, बॉल चाललाय थर्ड मॅन क्षेत्राकडे, धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन आणि पहिला चौकार टोकलाय बॅट्समन मोरेश्वरच्या बॅट मधून येतोय चौकार. तो संघ खेळताना पाहायला मिळेल. मुंबई मधला एक सर्वोत्कृष्ट संघ म्हणून ज्याची नेहमीच उल्लेख केला जातोय. युट्यूबच्या माध्यमातून आमचे मित्र समालोचक प्रथम चव्हाण आणि प्रसन्न चव्हाण हे दोन बंधू चांगले समालोचक आहेत, मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याकडून नानकर संघाला शुभेच्छा आल्यात. प्रथम चव्हाण आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. बॉल पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलाय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दर्शवताना ठोकलाय या बीस लॉंग लेग रिजन मध्ये. अजून एक शानदार लय भारी चौकार. दादा कदम यांचं आगमन झालंय. विनंती करेल दादाला की आपण व्यासपीठावरती यावं. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती आज सुपर संडे सुपर धमाका. प्रेक्षकही तेवढेच असतील, मान्यवरी तेवढे आमच्या व्यासपीठावरती असतील. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बरेच सारे प्रेक्षक जे युट्यूबला जॉईन झालेत. खरं तर tenniscricket.in एक मोठी वेबसाईट ज्यांच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक नेहमी स्पर्धेमध्ये आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळतात. नक्की त्यांचं स्वागत करूया. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्यात क्लिक केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक सिंगल घेतली. चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट. खरं तर क्रिकेट खेळताना मी नेहमी सांगतो ना की डोक्यावरती बर्फ असलं पाहिजे. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. त्यामुळे क्रिकेट खेळताना अगदी संयमानं क्रिकेट खेळावं. छत्रपती शिवरायांची शिकवण आहे, संयमानं जगातल्या अनेक साऱ्या लढ्या तुम्हाला जिंकता येतील. संयम ठेवावा लागेल, परंतु इथे संयम बिघडलाय गोलंदाजाचा. त्याच्या ओव्हर मध्ये तिसरा चौकार येतोय. स्टेट ऑन दी स्टेट, गॉन 4 रन लगातार मध्ये आणि पॉवर प्ले मध्ये पहिल्या सुपर मध्ये तिसरा चौकार. चौकार येत आहेत या ठिकाणी आपण पाहतो. सलामी बॅट्समन आपण पाहिला सुरुवातीला 2 चौकार दाखवले मोरेश्वरनं. अक्षय आला त्यानं पहिल्या बॉलवरती चौकार दाखवला आणि पहिलं षटक जे होतं पॉवर प्लेचं त्याचा खरपचून समाचार घेतला आणि 3 चौकारासहित टीमची टोटल 13 वरती पोहोचली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि बिन गडीबाद 13. लक्ष 30 चेंडू मध्ये फक्त 32 होतं आणि त्याला प्रत्युत्तर देताना काय सुंदर सुरुवात राहिली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना नानकर 11 संघाची. दुष्काळ त्या 13वा महिना म्हणजे ज्या प्रकारे MS11 धाकटी डहाणू संघाला जी पेनल्टी होती खरं तर 2 धावेची, ती आता नानकर 11 संघाच्या खात्यामध्ये आम्ही जॉईन करतोय. पहिलं षटक समाप्त झालं, 13 रन्स आणि 2 धाबा प्लस केल्यानंतर आता 15 धाबा राहिल्यात. फक्त आता 17 धाबा 24 चेंडू मध्ये. संघर्ष करावा लागेल. संघर्ष आता खूप मोठा राहिला कारण बॉल जास्त आहेत आणि धाबा कमी आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये टीम धाकटी डहाणू संघाला भरपूर मोठा संघर्ष करावा लागेल. क्रिकेटमध्ये कधी कधी अशा गोष्टी घडत असतात, परंतु बहुतांश त्या गोष्टी भरपूर कमी वेळात आणि कमी काळात घडत असतात की जास्त चेंडू आणि कमी धाबा. हे चित्र आपण बहुतांश कमी काळात पाहतो. पण तो पाहूया कशा प्रकारे चमत्कार घडणार की डहाणू संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणार.
स्विच इट, चांगला फटका पुन्हा एकदा बॅट वरती घेतलाय, एक सिंगल भेटली, कव्हर मध्ये फिल्डर आलेत, रन्स एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता 17 एकूण आपण पाहिली तर 14 या धावसंख्येवरती एकूण 16 धावा, 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करायच्यात आपल्याला, तर 16 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात, 16 धावेची गरज आहे मैदानावरती। स्विच इट, रिव्हर्स शॉट, पल्लो, स्कूप, अनेक प्रकारचे फटके आहेत, परंतु मित्र ते फटके जर तुम्हाला खेळायचे असतील तर तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत। पहिली गोष्ट तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स असला पाहिजे, तरच त्या प्रकारे फटके तुम्ही मैदानावरती खेळू शकता। चांगला चेंडू गुडल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, परंतु तेवढाच चांगला फटका खेळून काढलाय मिड विकेटला, तर सिंगल प्राप्त केली सिंगलच्या मदतीनं, टीम टोटल 17 भरती। सिंगल डबलच्या माध्यमातून यावेळी आपण पाहतो गावदेवी नानकर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय। सकाळच्या सत्रातला जो प्रदर्शन होता अगदी चांगला पाहायला मिळाला, कारण त्यांची गोलंदाजी, त्यानंतर त्यांची बॅटिंग, गोलंदाजांनी केलेली कसरत, त्यांनी केलेली मेहनत आणि त्याच नुसार पहिल्या सत्रामध्ये मजबूत स्थिती आणि पुन्हा एकदा अगदी देखना फटका। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, स्वतःची गुणवत्ता सादर करताना पुन्हा एकदा टोकलाय फाईन लेग रिजन मध्ये, शानदार चौकार। हा सेट होऊन आला खेळाडू डगआउट बॉक्स मधूनच, आणि पहिल्या सतत पाहिला की खेळपट्टी कशा प्रकारे आणि खेळपट्टीची साथ आपल्याला मिळेल का याचा अभ्यास त्याने केला। क्रिकेट खेळताना तुम्ही मैदानावरती उतरल्यानंतर ग्राउंडचा अभ्यास आणि खेळपट्टीचा अभ्यास हे देखील फार महत्वाचं आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड आणि खेळपट्टीचा अभ्यास करता तुम्ही तंतशुद्ध फटके खेळू शकता, एक क्वालिटी लेवलचं क्रिकेट खेळू शकता, आणि मोरेश्वरला ते जमलंय, त्याने 3 चौकार अगदी अनोख्या पद्धतीने दाखवल्यात। शक्तीचा त्यानं अजिबात वापर केला नाहीये, तर शिवरायांनी आपल्याला शिकवण दिली की जगात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, अनेक लढाया शक्तीने नव्हे तर युक्तीने जिंकल्या, आणि तेच चित्र आपण पाहतोय संयम क्रिकेटमध्ये देखील पाहिजे। संयमानेही छत्रपती शिवाजी महाराजांना जगातल्या अनेक साऱ्या लढाया जिंकल्या, आणि तो संयम स्वतःवरती पाहिजे, मग क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्यातला कुठलाही खेळ असो, संयम फार महत्वाचा आहे, तर संयम बाळगलाय। डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू गोल्डन स्पॉट वरती पडला, परंतु इथे रन्स प्राप्त होणार नाहीये। डॉट चेंडूची समाप्ती। आता मात्र मॅच मध्ये जी मेहनत राहिली आहे, संपूर्ण जो काही करायचा आहे तो या डहाणू संघाला मैदानावरती करायचा आहे, कारण त्यांच्या बॅटिंग लाईनअप जी होती, त्यांच्या सलामी फलंदाज पासून त्यांच्या एकी खेळाडूने चांगला खेळ केला नाही, आणि त्याचमुळे की संघाने 30 चेंडू मध्ये फक्त 31 धावा केल्या, आणि ही खेळपट्टी काल जर पाहिले तर फलंदाजाला अनुकूल राहिली, परंतु सकाळच्या सत्रामध्ये या खेळपट्टीचा रंग बदलला, तिने गोलंदाजाला साथ दिली। आताही गोलंदाजाला साथ देतात आणि विकेट LBW लेग बिफोर पद्धतीने विकेट प्राप्त केली आहे। खरं तर लेग बिफोर पंचांकडे अपील मागितली, पंचांना 3 गोष्टी पाहाव्या लागतात, लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर, एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर कुठे आहे। आताचा चेंडू अगदी लाईन मध्ये होता, मिडल स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आणि त्यानंतर पंचाने आउट घोषित केलाय। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय, धावा फटकावरती धावा आपण पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 राहिलेले समीकरण 18 बॉल आणि फक्त आता 11 धावेची गरज आहे। प्रत्येक दिवशी 8 संघ म्हणजे या स्पर्धेमध्ये 48 संघ खेळताना पाहायला मिळाले। आतापर्यंत 5 संघ सुपर 6 मध्ये दाखल झाले, आज सुपर संडे मध्ये 1 संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल, आणि नक्कीच उद्या राहिलेले सामने जे आहेत आपण खेळवणार अंतिम सामने म्हणजेच त्या ठिकाणी सुपर 6 चे सामने आपल्याला उद्या पाहायला मिळतील। त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे उद्याही यायला विसरू नका, आणि युट्यूबच्या माध्यमातून जर आपण कुठे जॉबला असाल तर नक्की सामने पाहायला विसरू नका। tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण तुम्हाला घरी बसून देखील पाहता येईल, आणि आता सुद्धा देखील अनेक सारे प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात, कोणी जॉबवरती असताना देखील मोबाईल मध्ये आपल्या या मॅचला एन्जॉय करतात, त्याच्या सोबतीनं अनेक सारे त्याचे मित्र त्या ठिकाणी मॅचला एन्जॉय करत असतील। सकाळच्या सत्रामध्ये माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल। चांगला चेंडू पडल्यानंतर इथे थोडासा टॉस झालाय, फलंदाजाला बीट करतोय,
मेहनत भरपूर करावी लागेल, कारण या मॅच मध्ये जिंकणं खरं तर धाकटी डहाणू संघाला थोडं कठीण झालंय, कारण धाबा कमी आहेत आणि बॉल जास्त आहेत, तरी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांती यश प्राप्ती असं म्हटलं जाते. आणि मी मगाशी देखील सांगितलं की ज्या प्रकारे अशा मॅचेस जिंकणं कठीण असतं, परंतु एखादशी मॅच असते ती जिंकू शकतात, परंतु त्यात तुमचं देखील नाव असू शकतं. त्यामुळे धैर्य सोडू नका, धीरज सोडू नका आणि मॅच मध्ये जिंकण्याचा प्रयत्न करा. बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल फील्ड केला जाईल आणि तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होतीये. धावा वाचवावे लागतील, जास्तीत जास्त डॉट चेंडू, विकेटचं सातत्य, दबाव मागे दबाव, स्टँडर्ड फिल्डिंग, स्टँडर्ड गोलंदाजी. आता ह्या गोष्टी धाकटी डहाणू संघाला मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतील, तेव्हा कुठे त्यांचं कमबॅक होईल. परंतु दुसऱ्या बाजूला गावदेवी नानकर संघ अगदी संयमानं क्रिकेट खेळतोय. त्यांना माहिती की प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल जर घेतली तर आपण सहज सामना जिंकू, परंतु दुसऱ्या बाजूने देखील गोलंदाज कसरत करतात, मेहनत करतात. या सामन्यामध्ये कसं कमबॅक होईल याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, तो धाकटी डहाणू संघाचा. 4 चेंडू फक्त 2च धाबा जल्पेशनं खर्च केल्यात. बघा चांगली गोलंदाजी होती, परंतु अजून एक चांगला बॉल, परंतु पाहायचं आहे की हा चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला. अतिरिक्त रन्स नक्कीच पंच आम्हाला सांगतील. दोन्ही पंच बातचीत करतात, नक्कीच सलाम मसुरा करतात आणि सांगितलं की बॉल आणि शरीराचा स्पर्श झालाय, खरं तर पायाचा देखील स्पर्श झालाय आणि फलंदाजाने देखील ते सांगितलं. बरेच सारे खेळाडू आहेत जे नेहमी क्रिकेटमध्ये आपलं चांगलं योगदान देत असतात. सध्या क्रिकेट स्पर्धा ही आपण पाहिली, टेनिस क्रिकेट देखील इंटरनॅशनल लेवलच्या दर्जाच्या स्पर्धा आपण पाहतो. त्यामुळे आज प्रत्येक खेळाडू देखील आदर्शपणा दाखवतोय. षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा फटकापती 23 धाबा. 12 मध्ये आता गरज आहे 9 धावेची. बघा 12 मध्ये 9ची गरज, 2 धावेची पेनल्टी लागली होती, ही गोष्ट देखील फार महत्वाची आहे. बरेच सारे संघ आहेत जे सामना पेनल्टीच्या आधारे हरतात. बरेच सारे क्रिकेट स्पर्धेमध्ये आयोजकांचं काही असं म्हणणं नसतं की कोणत्या संघाला पेनल्टी लागावी, परंतु आपण रूल्स फॉलो करत नाही, त्यामुळे ती पेनल्टी तुम्हाला भुगतान करावं. 9 धावेची गरज आहे. 23 धावा झाल्यात, 23 आणि आता 9 धावेची गरज आहे. कुठल्याही आयोजकाला असं वाटत नाही की कोणत्या संघाला पेनल्टी लागावी, परंतु येणारे संघ किंवा खेळाडू जो नियम असतो तो तुम्हाला फॉलो करता येत नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागतंय. बरेच सारे संघ, मी टेंबोली बनाम मानकोली ही लढत पाहिली होती. 110 धावा चेस करून मानकोली संघ परास्त झाला होता, कारण त्या संघानं 2 धावेची पेनल्टी लागली आणि तो संघ परास्त झाला होता नागझरीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये. खरं तर अशा अनेक साऱ्या स्पर्धा आहेत, नक्कीच आपण त्याबद्दल चर्चा करू, परंतु इथे 12 मध्ये 9 आहेत आणि नक्कीच जिंकण्यासाठी आता संघर्ष वाढलाय तो धाकटी डहाणू संघाचा. दुसऱ्या बाजूने संयमान आणि शांत क्रिकेट आपण पाहिलंय. फक्त 12 चेंडू राहिलेत आणि आता 9 धावेची गरज आहे. दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर. नेक्स्ट मॅच मध्ये देखील तुम्ही राहणाल विरुद्ध माहुलगाव ही लढत पाहणार. राहणाल संघ म्हटलं की भिवंडी परिसरातला एक ताकदवर आणि दमदार संघ आहे, परंतु त्याला फाईट करणारा संघ जो मुंबई मधनं बिलॉंग करणारा एक स्टँडर्ड आणि क्वालिटी लेवलचा संघ आहे. खरं तर आपण नक्कीच त्या संघामध्ये मोठमोठे स्टार खेळाडू पाहतो. मंगेश वैती ज्यानं अनेक सारे क्रिकेटचे ग्राउंड गाजवलेत. मंगेश वैती टेनिस सोबत लेदर क्रिकेटही चांगला खेळतोय. कल्पेश माऊलकर आहे. नक्कीच अनेक सारे खेळाडू आपण नक्कीच त्यांचा चर्चा देखील करू नेक्स्ट मॅच मध्ये, परंतु इथे धावांची गरज आहे. फक्त 32 आणि धावा फटकावरती 24 धावा लागल्यात. आता गरज राहिली आहे ते जिंकण्यासाठी फक्त 8 धावेची. जिंकण्यासाठी आपण पाहतो 8 धावेची गरज. सामना अगदी चांगला पाहायला मिळाला. लो स्कोरिंग मॅच नेहमी प्रेक्षकांना चांगले पाहायला मिळतात, कारण जेव्हा मोठे संघ एकमेका विरुद्ध असतात. स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट मी मगाशीच का सांगितलं की तुम्हाला स्टँडर्ड लेवल क्रिकेट का पाहायला मिळेल. बऱ्याच जणांना वाटलं की ही सामन्यामध्ये फक्त 3 षटकामध्ये सामना संपेल, परंतु हे स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आहे. लो स्कोरिंग जरी सामना असला तरी समोरचा संघ समोरच्या टीमला फाईट देऊ शकतोय. ते झालंय.
धाकटी डहाणू संघाने गोलंदाजी चांगली केली परंतु फलंदाजांना त्यांना साथ दिली नाहीये त्यामुळे त्यांचं टोटल फार कमी पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी फक्त धावा राहिले 7 धावा 25 रन स्कोर स्फोट लागलेत नक्कीच धाकटी डहाणू संघाचे ऑनर खर तर MS नावाने जो संघ पॅक करतात ते आमचे मोतीलाल शहा नक्कीच त्यांचा आपण कौतुक करा विनंती आहे त्यांना व्यासपीठावर यावं आपण आपला सन्मान केला जाईल दादा या आपण कारण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संघांना पॅक करण्याचं काम ते करत असतात आणि एक मोठे पॅकर म्हणून त्यांची नेहमीच उल्लेख राहिले तर MS11 संघाचे ऑनर खरं तर मोतीलाल शहा यांचं मी स्वागत करेन दादांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं आपलं स्वागत आहे धाबा फलकावरती धाबा इथे 27 रन्स फक्त 5 ची गरज राहिली आहे सामना बघायला कसा राहिला की असं वाटलं प्रेक्षकांना की 40-45 धाबा असते तर मॅच हाय व्होल्टेज राहिली असते आणि खरं तर तेच झालंय धाबा फार कमी होतं 30 मध्ये फक्त 32 2 धाबेचं अंतर होतं आणि तरी सुद्धा इथे खूप चांगला क्रिकेट दाखवलाय फाईट दिली आहे धाकटी डहाणू संघानं सिंगल मिळाली डबलचा प्रयत्न पाहायचा आहे एक सिंगल घेतली धावा संख्या 28 वरती आता फक्त 4 धावा राहिलेत बॉल शिल्लक राहिलेत या ठिकाणी 8 मोतीलाल शाह साहेब या पण व्यासपीठावरती एक मोठे पॅकर म्हणून त्यांचं नेहमीच आम्ही उल्लेख करत असतो MS11 नावानं अनेक मोठमोठे संघांना ते पॅक करत असतात ग्रामीण असो किंवा मग लीग पद्धतीचे संघ ओपन संघ असो नेहमी ते पॅक करत असतात MS11 संघाचे पॅकर मोतीलाल शाह साहेब या पण 4 धाबेची गरज आहे चांगला फटका ऑफ साइडला कव्हर रिजन मध्ये धन 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 करत चाललाय सीमारेषा बाहेर आणि पहिला सामना या ठिकाणी जिंकलाय गावदेवी 11 नानकर संघ अभिनंदन करूया संघाचं तर हार्ड लक MS11 धाकटी डहाणू संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय चला तर दोन्ही संघ आपण सेकंड करा सेकंड करून आपण मैदानाच्या बाहेर बाब कारण मी मगाशी सांगितलं की आज क्रिकेटमध्ये मैत्रीचे संबंध भरपूर वाढले त्यामुळे आपण एकमेकाला शुभेच्छा द्या नक्कीच धाकटी डहाणू संघ आपण नानकर संघाला शुभेच्छा द्या की पुढच्या मॅच मध्ये तुम्ही चांगलं प्रदर्शन करा आणि नानकर संघ तुम्ही धाकटी डहाणू संघाला चांगली नक्कीच तुम्ही शुभेच्छा द्या की पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ करा आम्ही नेहमी सांगत असतो मित्र की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही क्रिकेटचा खेळ आहे हार जीत तर होणारच परंतु या ठिकाणी धाकटी डहाणू संघ आज आपण का हारलो आपण कुठे कमी पडलो आपलं काय चुकलं या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण त्याचा अभ्यास करून येणाऱ्या नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करा यासाठी तुम्हाला शुभेच्छा देऊ आणि या ठिकाणी अभिनंदन करू गावदेवी 11 नानकर संघाचं ज्याने सामना जिंकलाय मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये खरं तर आपण पाहतोय आणि त्यानंतर